मुंबईतनं एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेटे यांच्या मृत्यू प्रकरणी हायकोर्टानं प्राथमिक तपासाचा अहवाल मागवलेला आहे। या प्रकरणी जनहित याचिका दाखल होऊ शकत नाही हे सांगणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलेलं आहे। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय म्हणणं आहे कोर्टाचं? या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलेली आहे। ही याचिका जेव्हा आज जस्टिस RM सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आली तेव्हा राज्य सरकारने सुरुवातीला या संपूर्ण याचिकेवरच आक्षेप घेत या प्रकरणी जनहित याचिका दाखल होऊ शकत नाही असा सवाल आणि असा दावा केला। त्यावर हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं। कैद्यांना कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाहीत, जर त्यांच्यावर जेलच्या आतमध्ये अत्याचार आणि अन्याय होत असेल तर त्यांनी दाद कुठे मागायची असा सवाल हायकोर्टाने केला। त्याचबरोबर जेलमध्ये जर एखाद्या महिला वॉर्डनचा मृत्यू होतो तर इतर कैद्यांना त्या संदर्भात FIR दाखल करण्याची वेळच का येते। मुळात हा संपूर्ण जेल प्रशासनाच्या अखत्यारीत येणारा मुद्दा होता आणि त्यांची जबाबदारी होती, त्यांनी पुढाकार घेऊन निष्पक्ष चौकशी करण्याची अपेक्षा होती। मात्र इथे तसं होताना दिसत नाहीये असंही हायकोर्टानं नमूद केलंय। यावर राज्य सरकारनं या प्रकरणी चौकशी सुरू असून सध्या कोणतेही विधान करता येणार नाही असा पवित्रा घेतला। तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारला पुन्हा एकदा बजावलं की या संदर्भात जी चौकशी चालू आहे त्याचा हायकोर्टाशी काही देणं-घेणं नाही। त्या महिला वॉर्डन मंजुळा शेट्टेला इतकी मारहाण का झाली आणि मारहाणीनंतर तिच्यावर लागलीच उपचार का झाले नाही, तिला बऱ्याच वेळाच्या नंतर जे आहे ते प्राथमिक मेडिकल सुविधा आहे ती पुरवण्यात आली, असे अनेक प्रश्न आहेत। या संदर्भात 2 आठवड्यात राज्य सरकारला एक प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश आज हायकोर्टाने दिले। अमेय, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।